नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत मध्य प्रदेशची भटकंती करायला। मध्य प्रदेशची राजधानी असली भोपाळ या शहराच्या जवळ सांचीचा स्तूप, विदिशा इथं असणाऱ्या उदयगिरीच्या लेण्या, भीमबेटकाच्या लेण्या ह्या जागा सर्वांना माहिती आहेत। ह्या जागा बघण्यासाठी बरेचसे पर्यटक, बरेचसे इतिहासप्रेमी इथे येतच असतात। मात्र आज आपण एक अतिशय खास आणि अतिशय दुर्मिळ अशी जागा बघायला आलो आहोत जी फार कमी पर्यटकांना आणि इतिहासप्रेमींना माहिती आहे। मित्रांनो, माझ्या मागे हा जो तुम्हाला खांब दिसतोय, हा खांब आजपासून सुमारे 2000 वर्षांपूर्वीचा आहे। म्हणजे इसवी सन 100व्या शतकामध्ये उभारलेला हा खांब आहे। तर ह्या खांबाचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत आणि हा खांब बघण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत। मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जेव्हा सम्राट अशोकाचं मगध साम्राज्य इथे होतं, तेव्हा मगध साम्राज्याच्या नंतर इथे शुंग साम्राज्य इथे आपल्या भारतामध्ये राज्य करत होतं। तेव्हा या शुंग साम्राज्याचा ग्रीकमध्ये असणाऱ्या ग्रीक साम्राज्याचे सोबत देखील चांगले संबंध होते। त्यांच्यावरती व्यापार आणि पत्रव्यवहाराचे सर्व त्यांच्यामध्ये व्यवहार होत होते। तर तेव्हा ग्रीक राजा होता, त्यांचं नाव होतं अँटिएल्सिदास। आणि ह्या ग्रीक राजाने आपला एक राजदूत भारतामध्ये पाठवला होता, जो शुंग साम्राज्याशी आपला सर्व कारभार आणि सर्व काही व्यवहार बघत होता। तर त्या दासाचं नाव होतं हिलिओडोरस आणि या हिलिओडोरसनी उभारलेला हा खांब आहे। मित्रांनो, हा हिलिओडोरस जेव्हा ग्रीकमधून भारतात आला तेव्हा भारतामध्ये तक्षशिला इथे त्याचं वास्तव्य होतं आणि तेव्हा त्याचा भारतामध्ये हिंदू साम्राज्याशी, हिंदू धर्माशी आणि हिंदू धर्मातील देवदेवतांशी, सर्व जाती, आपल्या सर्व प्रथांशी ह्याचा संबंध आला। आणि ह्या सर्वापासून प्रेरित होऊन, आवडून त्यांनी स्वतःहून वैष्णव धर्म म्हणजे आपला हिंदू धर्म आत्मसात केला आणि वैष्णव धर्म म्हणजे तो भगवान विष्णूचा तो उपासक आणि पूजक बनला। आणि या हिलिओडोरसनी इथे असं म्हणतात की ते भगवान विष्णूचं मंदिर उभारलं होतं आणि या मंदिराच्या समोर असणारा हा गरुड ध्वज म्हणजे भगवान विष्णूंचे वाहन असणारा गरुड आणि या गरुडाचा उभारलेला हा गरुड ध्वज, जो स्वतः आजपासून सुमारे 2000 वर्षांपूर्वी इसवी सन 100व्या शतकामध्ये उभारलेला हा खांब आहे, जो हिलिओडोरसनी बांधला होता। त्यामुळे ह्याला हिलिओडोरस पिलर असं देखील म्हणतात। तुम्ही गुगल मॅपवरती हे शोधू शकता। जेव्हा तुम्ही सांचीचं स्तूप बघायला याल, भोपाळच्या जवळ असणाऱ्या सांची या गावामध्ये, तिथून अगदीच जवळ हा खांब आहे। या खांबाला देखील तुम्ही अवश्य भेट द्या। मित्रांनो, जसं सांगितलं की हा साधारण 2000 वर्षापूर्वीचा खांब आहे। हे त्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक त्याचं साधर्म्य, त्याचं महात्म्य आहेच आहे। शिवाय हा खांब ह्या गोष्टीचं एक प्रतीक आणि एक साक्षीदार आहे की आपला हिंदू धर्म हा किती जागतिक आहे। हा हिंदू धर्म असा आहे जो इतर धर्मीय लोकांना देखील आपलंसं करून घेऊ शकतो, त्यांना देखील आनंदित करून, त्यांना देखील आपल्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो। ग्रीकमध्ये राहणारा हिलिओडोरस हा व्यक्ती इथे येतो काय, आपल्या भारताशी त्याचा संबंध येतो, हिंदू धर्माच्या चालीरीती सर्व काही शिकून घेऊन त्याला ते आवडतात आणि तो आत्मसात देखील करतो आणि तो वैष्णव धर्माचा, वैष्णव पंथाचा स्वीकार देखील करतो। ह्या सर्वाचा साक्षीदार असणारा हा खांब आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हीच विनंती, जेव्हा तुम्ही मध्य प्रदेशमधील सांची, भोपाळ, भीमबेटका तसेच विदिशा ह्या भागामध्ये याल, तेव्हा वेळात वेळ काढून या अतिशय छोटेखानी स्मारकाला अवश्य भेट द्या, हीच विनंती। धन्यवाद।